त्याच्या मुलाची सीट बीजेपी उघडपणाने विरोध करताना त्यांना दिसते, त्यांना काही बोलता येत नाहीये. ठाण्याची सीट त्यांना जाहीर करू देत नाहीये. संजय केळकर उठतात, म्हणतात की ठाण्याची सीट आम्हालाच हवी आहे. हे काय कोणी सांगितल्याशिवाय संजय केळकर म्हणतात? म्हणजे मुख्यमंत्र्यांना कंप्लीट त्यांच्या पायाला रस्सी बांधून ठेवलेली आहे. खरं तर त्यांनी धैर्य केलं नसतं, म्हणजे त्यांनी जे काय केलं, भले 50 ओके एव्हरीथिंग ओके असेल, पण त्यांनी केलं म्हणून तुम्हाला दिसली ना सत्ता, नाही तर दिसली असती का? पण ज्या पद्धतीने एकनाथ शिंदेंना बंद करून टाकलंय, ज्या पद्धतीने 2च सीट अजित पवारांना दिलं, त्यांनी हे दाखवून दिलं की तुम्हाला आम्ही जे ताटात वाढू तेच जेवायचं. आणि दोघंही ज्या ज्या पक्षामध्ये होते तिथे त्यांना ताटात काय हवंय हा विचार करून वाढलं.